मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय महाराष्ट्र देशा। बातमी आहे यवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावरून। शनिवारी या बेड्यावरती अन्वी भोसले या अवघ्या 6 वर्षांच्या मुलीचा अचानकपणे मृत्यू झाला। तो मृत्यू तहानेने व्याकुळ होऊन झाल्याची शक्यता आता समोर आली आहे, कारण डॉक्टरांनीच उष्माघाताची कसलीही लक्षणं दिसत नाहीत असं म्हटलंय। शिवाय अन्वी भोसले हिला कसलाही आजार नव्हता अशीही डॉक्टरांनी माहिती दिली आहे। या गावामधील गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागते। अन्वी भोसले ही 6 वर्षांची चिमुकली सुद्धा काल दुपारच्या सुमाराला डोक्यावरती कळशी घेऊन पाणी आणायला निघाली होती, मात्र ती काही परत आलीच नाही। रस्त्यावरच तिचा चक्कर येऊन मृत्यू झाला। दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांनी अजंती पारधी बेडाला भेटही दिली आहे। त्यांनी अन्वीच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली। टाक्या खाली होत्या, त्याला वाटलं घरी पाणी नाही, पाण्याला गेली तिकडे रोड हापशीपर्यंत ते पंप लावलेला आहे ना गावात गेली, गावातच मृत्यू झाला त्याचा। मग बाकी गावकरी लोक बोले का पाडद्याची पोट्टी मेली। मी धावत गेलो तर जाग्यावरच मेली ते। कशासाठी गेले? पाणी भरायला। इथं नळ आहे, कनेक्शन आहेत, पण पाणी येत नाही काही? नाही 15 दिवसात बाद येते। हे मूर्ती कसा बजावलं झालं, कवा 10 रोजानं, कवा 12 रोजानं पाणी सुटे। ते पाणी नाही राहिल्यावर मग कोणी धाव करून जाय। पाण्याला गेलं, पाण्याच्या मुळेच हे झालं सारं। किती दिवस झाले नळ लावून? इथं नळ लावून 3-4 वर्ष झाले असं। किती वेळा पाणी आलं? पाणी फक्त एकच वेळ सोडते, 10 रोजानं नाही तो 12 रोजानं। बरं, मग नंतर पाणीचा पता नाही। सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा, पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही। कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही। आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचं सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसली नाही। मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती। प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणं दिसली नाही। सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही। तर या संपूर्ण प्रकरणावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय आपण बघूया। मी कलेक्टरला सांगितलं आहे, तिथे एक पायपीट होऊन एक महिला दगावली असाही घटना घडलेली आहे। तिथे TPWS तात्पुरती पिण्याची पाण्याची योजना मंजूर करून तातडीने विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे याची सूचना मी दिली आहे आणि आज त्याचा मी फॉलोअप घेणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा 44 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि याच